वन्स अगेन वेलकम टू टुडेज क्लास. आज आहे ना आपण एक बेसिक पार्ट बघणार आहोत. मी तुम्हाला 10,000 वाक्यरचना शिकवत असतो. 10,000 वाक्य शिकवतो आणि शिकवलो पण खूप जणांना. ओके, मग 10,000 वाक्यरचना पाठ करायची म्हणजे तर तुम्हाला 200 वाक्य पाठ करावं लागतील. त्याच्या मदतीने 10,000 वाक्य बनवायचे असतात. तर मग काय करा, जर कोणी रजिस्टर घेतलेले असेल खूप चांगली गोष्ट. कोणी जर रजिस्टर घेतले नसेल तर आज म्हणजे आता उद्या, ओके, तर आजच जाऊन एक मोठं रजिस्टर घ्यायचं. ओके, 300-400 पेजेसचं मोठं रजिस्टर घ्या. त्याच्यावर मी तुम्हाला उद्या सांगणार कसे वाक्य लिहायला लागायचे. तुम्हाला पूर्ण 10,000 वाक्य लिहायचे त्या 3 महिन्यामध्ये. ओके, आणि एकदा तुम्ही 10,000 वाक्याची तयारी केली की तुम्हाला सहजरित्या वाक्यरचना काय असतात, त्यांच्यामध्ये कसे बदल होतात, किती प्रकारचे वाक्य असतात, पुस्तकात आलेलं वाक्य कोणतं आहे, त्याचा अर्थ कसा काढायचा नाही तर कसा बनवायचा हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. कधी कधी काय असते की पुस्तकात वाचलेलं कळतच नसते, आणि ते न कळायचं कारण म्हणजे ते वाक्याचं स्ट्रक्चर माहीत नसते विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळं हे 10,000 वाक्यरचना महत्त्वाचे आहे. ओके, आणि ह्या 1-2 100 200 1000 2000 अशा नाही, 10,000 वाक्यरचना आहेत. म्हणून कोणी बोलायलाही लागले तुमच्या पुढे येऊन, ओके, फास्टमध्ये जरी बोलत असेल तरी तुमची जी ग्रॅप्स करण्याची पॉवर असणार, समजून घेण्याची ताकद असणार, ती वाढणार. ओके, म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मी जसं सांगतो त्याप्रमाणे होमवर्क करत जा. जर अडचण आली तर माझा नंबर सर्वांना माहीतच आहे. ओके, 9423208724 9423208724 हा माझा नंबर आहे. तुम्हाला कोणालाही काही पण प्रश्न असला की मला त्या नंबरवर तुम्ही फोन लावू शकता, नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. जर फोन लागला नाही तर मेसेज करायचा. आता तुम्हाला कधी कधी तुमचे विचार असतात वेगवेगळे, ते तुम्हाला टाईप करता येत नाहीत, पण मराठीमधून माहीत आहेत ना की काय अडचण येत आहे. मग काय करायचं, ते वहीवर लिहायचं तुम्हाला काय अडचण येत आहे, त्याचे फोटो काढायचे आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करायचं. आता कोणाकोणाला ग्रुपवर सेंड करा वाटत नाही, मग ग्रुपवर सेंड करा वाटत नाही तर मला पर्सनल सेंड करायचे. ओके, तुमच्याकडे सर्व पर्याय आहेत. अडचण आली की मला विचारत जा. ओके, आता दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवात कशी करायची. इंग्रजी बोलण्यासाठी, इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी शब्दरचना कशा वाचायचे, कोणते शब्द वाचायचे, कोणते शब्द नाही वाचायचे, कोणत्या वाक्याचा अभ्यास करायचा, कोणतं माणूस पुढे आले त्यांना इंग्रजीतून कसं बोलायचं. ओके, कोणी जर इंग्रजीतून बोलायला लागलं समोरून तर पहिल्या वेळेस आहे ना बोलता येत नाही बरं का. तुम्ही जर पहिलं काही प्रॅक्टिस नसेल आणि कोणी अचानक येऊन पुढून इंग्रजीतून तुम्हाला बोलत असेल मोबाईलमध्ये, याच्यावर म्हणत नाही मी तुमच्या समोर, ओके, रिअल लाईफमध्ये म्हणत आहे. ओके, जर कोणी आले आणि इंग्रजीतून बोलायला लागले तर ते अचानक वेगळं वाटते. आणि आपल्याला जरी तुम्ही सगळे अभ्यास केल्या, तुम्हाला वाक्य जरी बनवता आले असले तरी ते पहिल्या वेळेस आहे ना बोलणे कोणाला तर रिअल लाईफमध्ये, तेव्हा अवघड जाणार. तेव्हा वाटणार की अरे हे काय आहे, मला वाक्य बनवता येतात, आठवायलेत पण म्हणताच नाही गेले. मग काय करायचं असते तर त्याच्यामुळं प्रॅक्टिस करायची, बोलायची प्रॅक्टिस करायची. ओके, म्हणून मी जे दररोज वाक्य देणार आणि देत पण असतो त्या वाक्यांची प्रॅक्टिस करत जा. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो आज, त्याची तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी करा. आणि ते बेसिक वाक्य आहे, खूप सोपं वाक्य आहे, खूप जणांना पाठ पण आहे. पण याची तुम्ही कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस कराल, कशी कराल, किती वेळ कराल ते तुमच्यावर डिपेंड. तुमचं यश पण जे आहे ते त्याच्यावरच डिपेंड असणार आहे. ओके, तर मग बघा एक सेकंड ना. तर ते वाक्य आहे, खूप सोपं वाक्य आहे, साधं, याच्यामध्ये काही बदल होत नसतात. आय कॅन प्ले. ओके, आता या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, कॅन हा मॉडेल वर्ब आहे, प्ले हा वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद जे वाक्यामध्ये क्रिया करत असते. ओके, तर मग बघा, फॉर एक्झाम्पल मी जेवण करत आहे. वाक्य काय म्हणलो मी आता, मी जेवण करत आहे. आता या वाक्यामध्ये मी म्हणलो मी जेवण करत आहे, याच्यात कोणती क्रिया होत आहे, जेवण करण्याची. मग जेवण करणे हा वर्ब झाला, इटिंग. ओके, मी उडी मारत आहे, आय एम जम्पिंग. मग जम्प म्हणजे उडी मारणे, मग याच्यातला वर्ब काय झाला, जम्पिंग. आता तुम्हाला तर वर्ब माहीतच आहेत. मग मी जराशी वाक्य म्हणतो,
तुम्ही पटपट पटपट ते वर्ब आहे ना टाईप करून मला व्हॉट्सॲपवर पाठवा. ठीक आहे. सगळ्यात पहिले कोण पाठवणार ते बघतो. तर मग मला सांगा बरं, मी बुक्की मारत आहे. वर्ब टाईप करा, नाव नाही. मी बुक्की मारत आहे. बुक्की. वर्ब कोणता आहे या वाक्यामध्ये? मराठी नाही, इंग्रजीमध्ये. पंच. ओके. शालिनी यांनी सगळ्यात पहिलं उत्तर दिलं. सदानंद, तुम्ही जराशा सेकंद मागे होत्या. त्याच्यानंतर मग सांगा बरं, तू काय लिहित आहेस? तू काय लिहित आहेस? कोणती क्रिया होत आहे? ते वाक्य असो, प्रश्न असो, काही पण पण त्याच्यात काय ना काय काम होत असते, क्रिया होत असते. ओके. तू काय लिहित आहेस? लिहिणे. लिहिण्याला इंग्रजी तू काय म्हणतात? राईट. मलराजे, तुम्ही बरोबर म्हणलं. ओके. त्याच्यानंतर मग सांगा बरं, विचारू? ओके. सांगा बरं, तो काय टाईप करत आहे? येस, शिल्पा मॅम, बरोबर. ओके. कधीही सांगत आहे मी, त्याच्यामुळं तयार राहत जा. ओके. ठीक आहे. आता जर असा अवघड करू का? वर्ब माहीत असेल की नाही की, पण सांगा बरं, तो काय वाहून नेत आहे? तो काय उचलून नेत आहे? शालिनी मॅम, बरोबर. कॅरी. ओके. कॅरी म्हणजे वाहून नेणे. करेक्ट. तर मग तुम्हाला कळाले आता कोणत्या प्रकारे आहेत. ठीक आहे. ते उडी मारू शकतात का? ते उडी मारू शकतात का? यास, मलराजी, बरोबर. जम्प. ओके. तर मग बघा कोणकोणते. जम्प, मी खेळू शकतो, आय कॅन प्ले. मी उडी मारू शकतो, आय कॅन जम्प. मी जेवू शकतो, आय कॅन ईट. मी बुक्की मारू शकतो, आय कॅन पंच. मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. मी रडू शकतो, काय येणार सांगा? आय कॅन क्राय. मी लात मारू शकतो, आय कॅन किक. ओके. मग अशा प्रकारचे हे वेगवेगळे वाक्य बनवले तुम्ही. कोणत्या वाक्याच्या मदतीने? कोणत्या स्ट्रक्चरच्या मदतीने? तर आय सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब कॅन आणि नंतर हा वर्ब. मग याच्यात स्ट्रक्चर कोणतं यूज झालेलं आहे? तर याच्यात आपण यूज केलं बघा, सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस वर्ब. ओके. हे यूज केलं आहे. काय यूज केलं आहे? सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब, मॉडेल ॲक्झरी एम व्ही प्लस वर्ब. मग इथला वर्ब चेंज केला आणि अनेक वाक्य बनवले. मग तुम्ही काय करायचं, अशी वाक्य बनवायची, दररोज प्रॅक्टिस करायची. मग सर, हे प्रॅक्टिस केल्याने आम्ही बोलायचं आहे, आम्हाला डायरेक्ट अशी एकच प्रकारची वाक्य प्रॅक्टिस करायची का? हो. पण याला असं एका प्रकारे नाही, वेगवेगळ्या तरीकेने. म्हणजे कसं? तर मग बघा, तुम्हाला म्हणायचंय मी खेळू शकतो, मग म्हणाल आय कॅन प्ले. पण जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला कोण खेळू शकते, तुम्ही काय म्हणाल? मी खेळू शकतो. ओके. कोणता आवडीचा खेळ असेल तुमचा, तर मग उत्साह वाढणार की नाही? सर सर मी खेळू शकतो, मी खेळू शकतो असं म्हणणार की नाही? मग त्यालाच इंग्रजीतून म्हणा ना, सर सर आय कॅन प्ले, आय कॅन प्ले. ओके. म्हणजे तसा उत्साह दाखवत जा. ओके. कोणाला जर प्रश्न विचारायचा आहे तर म्हणत असता आपण कॅन यू. ओके. मग वर्ब लावा पुढे. जर तू खेळू शकतोस का, कॅन यू प्ले. मग याला प्रश्न विचारायचे मला, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तू लिहू शकतोस का? मग इंग्रजीतून म्हणताना असं कसं म्हणायचं? कॅन यू राईट. ओके. आवाजाकडे बघा. कॅन यू राईट असं म्हणू नका. कॅन यू राईट. ओके. कॅन यू राईट असं, असा आवाज लावायचा नाही. आवाज मोठा घ्यायचा. ओके. आणि वाक्यामध्ये आणि प्रश्नामध्ये हा फरक असतो. प्रश्नाच्या शेवटी आवाज कमी होत असतो, वाक्याच्या शेवटी आवाज कमी होत नाही, तेवढाच राहतो, नाही तर वाढतो. ओके. तेवढाच राहत असतो. ठीक आहे. म्हणजे की माझे नाव न्यायमूर्ती आहे. तुझे नाव काय?
म्हणजे की मी जेव्हा माझं नाव सांगत होतो तेव्हा लास्टला आवाजचा जो व्हॉल्यूम होता तो कमी होत होता, पण जेव्हा मी वाक्य म्हणलो म्हणजे प्रश्न विचारलो तेव्हा प्रश्न विचारलेल्या वेळी लास्टला आवाज माझा कमी झाला का, व्हॉल्यूम कमी झाला का आवाजाचा? नाही, आवाज वाढलाच. म्हणजे काय तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करता येत असते. ओके, फक्त तुम्ही ते वाक्य मराठीतून कसं म्हणाल त्याचा विचार करायचा. आता मग आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. मग आय कॅन डान्स मी नाचू शकतो. ओके, मी नाचू शकतो. आय कॅन डान्स मी रडू शकतो. आय कॅन क्राय. ओके, मी आनंदी जगू शकतो. आय कॅन लिव्ह हॅपीली. ओके, मग असे जेव्हा रडायचं बोलता तेव्हा नाराज व्हायचं. ओके, आनंदाचं बोलता तेव्हा खुश व्हायचे. आय कॅन शो अँगर मी राग दाखवू शकतो. मग तेव्हा असं रागात बोलायचं. म्हणजे काय होणार की तुम्हाला अशी वेगवेगळ्या वाक्यांची प्रॅक्टिस होणार. ओके, याच्यात मजा पण येणार अशी वेगवेगळी वाक्य म्हणायला. भाऊ बहीण यांच्याकडून असे वाक्य म्हणून घ्यायचे. ठीक आहे, त्यांना म्हणायचं हे असं वाक्य म्हणून तुमच्यासोबत. याच्याने काय होणार, त्यांची तर प्रॅक्टिस होणारच, त्यांना कधी ना काहीतरी वाक्यांची अशा प्रकारे प्रॅक्टिस करायचीच आहे, पण त्याच्याचमुळे तुमची पण प्रॅक्टिस होणार. ओके, आणि तुम्हाला एक साथी पण मिळणार. मग आता बघा, आय कॅन प्ले मी खेळू शकतो हे वाक्य कळालं. प्रश्न विचारण्यासाठी कसे वाक्य असतात, तर मग याच वाक्याचा प्रश्न करू. कॅन यू प्ले तू खेळू शकतोस का? ओके, आता मला सगळ्यांनी आहे ना तुम्हाला माहित असलेले 5 वर्ब टाईप करून पाठवा बरं. वर्ब क्रियापद तुम्हाला जे पार्ट आहेत तुम्हाला माहित आहेत ते 5 वर्ब टाईप करून पाठवा, सेंड करा. ओके, 4च आहेत बघा तिथं. 5 वर्ब सेंड करा मला, असं एका एकाने नाही. जम्प क्राय असं नको, त्या एकाच मेसेज मध्ये पूर्ण 5 वर्ब असले पाहिजे. ठीक आहे, नाही तर मी मला कसं कळणार, कारण मध्ये दुसऱ्या कोणाचा मेसेज येऊ शकतो. हो की नाही? नाही तर एकाच मध्ये करता येत नाही का टाईप? वहीवर लिहा, पण पूर्ण 5 वर्ब. सगळ्यात पहिले नम्रता यांनी सेंड केले. ओके, मग बघा तीन आणि तीनचा ओके प्ले तर मी घेतलेलाच आहे. मग बाकीचे मग बघा, कॅन यू प्ले तू खेळू शकतोस का, हे वाक्य आहे. कॅन यू प्ले तू खेळू शकतोस का. आता या ठिकाणी नम्रता मॅडम यांनी दिलेले जे वर्ब आहेत ते यूज करू. कॅन यू डान्स तू नाचू शकतोस का. कॅन यू रन तू पळू शकतोस का. कॅन यू टीच तू शिकवू शकतोस का. कॅन यू स्विम नॉट स्विमिंग स्विमिंग म्हणायचं नाही, कॅन यू स्विम तू पोहू शकतोस का. कॅन यू जम्प तू उडी मारू शकतोस का. आता तुम्ही आहे ना मला हे प्रश्न विचारा. ठीक आहे, नम्रता मॅडम, नम्रता कोण आहे? हॅलो. येस हा, सर. तुम्ही आहे ना आता कॅन यू प्लेच्या ठिकाणी तुम्ही लिहिलेले जे वर्ब आहेत ना हा. तो वर्ब ठेवा आणि मला प्रश्न विचारा बरं. येस सर. हम्म, हॅलो. हॅलो, मायसेल्फ नम्रता सचिन क्षीरसागर. हम्म. स्टार्ट. आय कॅन डान्स. सॉरी, यू कॅन डान्स. नाही, कॅन यू. बघा स्क्रीनवर काय लिहिलं आहे, कॅन यू डान्स. ओके, हॅलो. कॅन यू डान्स. हा. कॅन यू आता कॅन यू रन. कॅन यू हम्म. टीच. कॅन यू स्विम. कॅन यू प्ले. कॅन यू जम्प. थँक यू. आता बघा, हॅलो सर. हॅलो. एक सेकंद थांबा. आता बघा का मी असं तुम्हाला विचारतो का तुमचं नाव कुठं आहे, तुम्ही कुठं राहता, तुमच्या वडिलांचं नाव कुठं आहे, तुम्ही कुठं जात आहात, तुम्ही कुठून आला, असं विचारतो का? नाही, उत्तरासाठी थांबतो ना. मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देतो, मग नंतर प्रश्न विचारा. ठीक आहे? सर कॅन यू ईट. तुम्ही विचारू नका. तुम्हाला मी काय म्हणलो, ज्यानं सगळ्यात पहिले 5 वर्ब सेंड करणार मी त्यांना. आता सगळ्यात पहिले सेंड केले नम्रता यांनी, त्याच्यानंतर रोहित सर आणि नंतर सुबोध यांनी. ओके, तुम्हाला पुढे राहावं लागेल ना, लवकरात लवकर काम करावं लागेल, नाही तसे तर सगळ्या विद्यार्थ्यांना मला देता येत नाही संधी. ओके, म्हणून माईक बंद करत जा, माईक बंद ठेवत जा. मला जर गोंधळ वाटला क्लासमध्ये तर मी रिमूव्ह करू शकतो क्लासमधून तुम्हाला. तर नम्रता मॅडम तुम्ही मला एक एक प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. ओके.
Yes, sir. हम्म Myself Namrata. Can you dance? यस आई कॅन डान्स. Can you run? यस आई कॅन रन. Can you teach? यस आई कॅन टीच. Can you swim? यस आई कॅन स्विम. Can you play? यस आई कॅन प्ले. Can you jump? यस आई कॅन जम्प. Thank you. यस. तर बघा सोपे होते की नाही. आता मग हे विचारताना कसं करायचं, प्रश्न विचारल्यावानी म्हणायचं कॅन यू प्ले, तू खेळू Hello. शकतोस का, असं. Hello. ओके. आता याच्यानंतर बघा आहेत रोहित खिलारे. कोण आहेत रोहित? Hello. नाव काय रोहित आहे का? Yes, sir. आवाज घुमत आहे. रोहित Yes, समीक्षा खिल्लारे. काय नाव आहे? समीक्षा खिल्लारे. समीक्षा नाव आहे का आपलं? Yes, sir. आमच्याकडे रोहित म्हणून सेवा आहे. वडिलांचं नाव आहे का? सुनील नाही, भावाचं नाव आहे रोहित. ठीक आहे ठीक आहे. मग तुम्ही जे 5 वर्ब्स टाईप केले आहेत बघा, प्ले, रन, मेक, ईट, क्राय. ओके. हे मला विचारा बरं तुम्ही प्रश्नासारखं. कॅन यू प्ले? Yes, sir. Can you play? यस आय कॅन प्ले. Can you run? यस आय कॅन रन. Can you make? नो आय कॅन नॉट मेक. Can you make food? Can you teach? नो आय कॅन नॉट मेक फूड. Can you eat? Can you jump? यस आय कॅन ईट. Can you cry? Can you jump? यस आय कॅन क्राय. ओके. Hello. तर मग काय झालं, कोण आहे, नाव काय आपलं, शंभराचे. काय झालं? सर माझं तुम्ही काय अभ्यास पाठवला चेक करत नाही. हां तुम्हाला जे अभ्यास पाठवला ते चेक करा म्हणत. आता बघा तुमचं नाव जवळ नाही, खूप खाली आहे वाटते. तुम्ही उशिरा सेंड केला असेल. हे बघा इथे एक आहे. हां बघा तुम्ही उशिरा सेंड केलेला आहे ना, त्याच्यामुळं तुमची संधी आली नाही. ओके. प्ले, जंपची स्पेलिंग चुकली. क्राय, अँग्री, ईट. अँग्री कट करा. ओके. दुसरा वर्ब लिहा. ठीक आहे. तर मग बघा इथं तुम्ही काय केले, मला प्रश्न विचारले आहेत. Yes, sir. असेच प्रश्न तुम्ही घरी विचारत जा. आता हे प्रश्न विचारण्यासाठी सर वर्ब नाहीत, असा एक प्रश्न असतो. ओके. प्रश्नासाठी प्रश्न असेल ना, तर मग त्याच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. तो म्हणजे की तुम्हाला मी आता वर्ब सेंड करतो. ठीक आहे. आता मी काय करत असतो, एक पूर्ण पुस्तक सेंड करत असतो, पण मला वाटते यावेळेस फक्त वर्ब सेंड करावे, म्हणजे की तुम्हाला काही कन्फ्युजनही होणार नाही आणि ते शोधण्यासाठी वेळ पण लागणार नाही. ओके. तर मग बघा एक सेकंड. तुम्हाला मी 10 वाक्य सेंड करणार आहे. वर्बच आहेत असा विचार करा आणि त्याच्या मदतीने वेगवेगळी वाक्य बनवायचे. हे 10 वाक्य उद्या पाठ करायचे, उद्या पाठ करून यायचे. त्याच्यासोबत पाठ करण्यासोबत यांचा घरी यूज पण करायचा. मम्मी पप्पांना बोलून दाखवायचे हे वाक्य. ओके. सर कोणते 10 वाक्य? आता सेंड केलो. आता कोण हे म्हणून दाखवणार क्लासमध्ये, नाव सेंड करा. अतुल सर म्हणून दाखवा, वाचा. Hello, sir. I am Atul Parsake. यस. Uh, दिवस झालं बोलले नाही come वाटते in. आपण. Yes, sir. मागल्या क्लासमध्ये बोलले होते का? मागच्या क्लासमध्ये नाही सर. खूपच दिवस झाले वाटते. ऍब्सेंट होते का क्लासला? हो. नाही मी क्लास रेग्युलरच करत आहे. काही क्वेश्चन मनात येतात, पण बाकीचे मुलं क्वेश्चन विचारून घेतात, तर मग माझा डाऊट तिथेच क्लिअर होऊन जातो.
हा, ठीक आहे. हा. वाचा 10 वाक्य. हो. सर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये वाचू की फक्त इंग्रजीमध्ये? मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये. ओके. कमिंग, आत या. टेक इट, हे घ्या. गो देअर, तिकडे जा. बी सीटेड, बसा. गेट रेडी, तयार व्हा. टेक आउट द बुक, पुस्तक काढा. ओपन द बुक, पुस्तक उघडा. रेडी लाऊडली, मोठ्याने वाचा. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. लॅच द डोअर, कडी लावा. हम्म, बरोबर. आता मग बघा, या सगळ्यांचे अर्थ तिथं दिलेलेच आहेत. पहिलं वाक्य काय? आत या, म्हणजे कमी. ज्यांना इंग्रजीमध्ये जमत नाही त्यांच्यासाठी इथं मराठीमधून पण उच्चार दिलेला आहे, कम इन. आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, काय आहे इथं मी जे स्क्रीनवर वाक्य लिहिलेलं आहे, कॅन यू, याच्यातला हा भाग बघा. एक सेकंड ना, हे कट करतो आणि तुम्ही हा भाग बघा, कॅन यू. कॅन यूला सोडून आता जे प्ले आहे ना, त्याच्या ठिकाणी बाकीचे ठेवून टाकायचे. कसा फरक बनतो ते मी सांगतो आणि ते तुम्ही टाईप करा, एक एक वाक्य, नाही तर वहीवर लिहा. ओके, दोन्हीपैकी एक पर्याय. कॅन यू कम इन असं लिहायचं. कसं? कॅन यू कम इन. लिहा बरं, कॅन यू कम इन. कॅन यू प्ले म्हणजे तू खेळू शकतोस का? कॅन यू प्ले म्हणजे तू खेळू शकतोस का? वाटलं तर हे सगळ्यात वर लिहा, कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का? कुठं तर वहीवर लिहून ठेवा, म्हणजे की तुम्हाला नंतर हे अर्थ सापडणार. कधी कधी अर्थ सापडत नाहीत विद्यार्थ्यांना. मी जे फोटो सेंड केलो त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे बघा, या नाही दुसऱ्या फोटोमध्ये, पहिलं जे सेंड केलं होतं त्याच्यात. कॅन यू प्ले. आता बघा, खूप जणांकडून ही चूक झाली आहे की हा आहे प्रश्न, तू खेळू शकतोस का, हा आहे प्रश्न. मग प्रश्नाच्या अखेरीला क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. क्वेश्चन मार्क द्या बरं. ओके, आणि आणि वहीवर लिहा, कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का. असं लिहिल्याने काय होणार की तुम्हाला नंतर जेव्हा मी जास्त वाक्य बनवा म्हणत आहे तेव्हा तुम्हाला मदत होणार आणि तुम्हाला तेव्हा अर्थ काढण्यासाठी काही अडचण येणार नाही. ओके, कळालं? आता मग बघा, कॅन यू प्ले म्हणजे तू खेळू शकतोस का, तू खेळू शकतोस का, तू खेळू शकतोस का. मग कॅन यू कम इन, कम इन म्हणजे आत या. मग कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतोस का. कळालं? तू आत येऊ शकतोस का. या प्रकारे याचा अर्थ बदलत असतो. मग पूर्ण 10 वाक्यांचा अर्थ कसा बनतो बघा. कॅन यू टेक इट, तू हे घेऊ शकतोस का. कॅन यू गो देअर, तू तिकडे जाऊ शकतोस का. कॅन यू बी सीटेड, तू बसू शकतोस का. कॅन यू गेट रेडी, तू तयार होऊ शकतोस का. कॅन यू टेक आउट द बुक, तू पुस्तक काढू शकतोस का. ओके. कॅन यू ओपन द बुक, तू पुस्तक उघडू शकतोस का. कॅन यू रीड लाऊडली, तू मोठ्याने वाचू शकतोस का. कॅन यू क्लोज द विंडो, तू खिडकी बंद करू शकतोस का. कॅन यू लॅच द डोअर, तू कडी लावू शकतोस का. आता बघा, इतके 10 वाक्य बनले, त्या वाक्यांचा अर्थ वेगवेगळा आहे, हे तुम्ही यूज करत असता दररोज आणि हे प्रश्नामध्ये आहेत. आत या, कम इन, कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतोस का. असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. म्हणजे पहिल्यांदा हे 10 वाक्य तर आज पाठच करा, मी तुम्हाला उद्या विचारणार आहे, हे 10 वाक्य पाठ झालेच पाहिजे. पण इतकंच नाही तर तुम्ही याच्याहून प्रश्न बनवायचे. आता प्रश्न बनवून ते यूज करायला लागायचे. ओके, कोणी तर आहे आता दरवाजापाशी असा विचार करा आणि त्यांना म्हणा कॅन यू कम इन, आणि नंतर मराठीतूनही म्हणा की तू आत येऊ शकतोस का. कारण काय असते ते, इंग्रजीतून भारतामध्ये कसं आहे, इंग्रजीतून शिव्या देऊन, इंग्रजीतून बोलून मराठीतून समजून सांगावं लागते, मग त्याचा प्रभाव पडत असतो. कसं का माहित आहे, तर काय झालं, एक मुलगा होता आणि त्या मुलाकडे एक मुलगी गेली. ओके, आणि तिनं म्हणली हॅलो कॅड. ओके, आता हे पोरग लयच खुश. पोरीनं कॅड म्हणली, त्याला वाटलं कॅडबरी वरचं कॅड आहे ते. ओके, गोड गोड कॅडबरी, मला गोड म्हणली काय म्हणून खुश या ना. नंतर तिला समजून सांगावं लागलं, अरे तसं नाही, CAD कॅड, कॅड म्हणजे हलकट.
मग याला राग आला. असं असते. त्याच्यामुळं जे वाक्य म्हणतात ते मराठीतूनही म्हणत जा. ओके. याच्यासाठी दुसरं एक कारण आहे मराठीत म्हणण्यासारखं, आणि ते म्हणजे की जेव्हा तुम्ही मराठीतून म्हणाल तेव्हा तुम्हाला कळणार की ते वाक्य इंग्रजीतून कसं म्हणायचं. म्हणजे काय, तर बघा, तुम्ही आता म्हणा बरं, जसं की दरवाजापाशी कोणी आहे असा विचार करा आणि त्यांना म्हणा, तू आत येऊ शकतोस का? म्हणा बरं. ओके. हात दाखवा तिथं कोणीतरी आहे म्हणून, तू आत येऊ शकतोस का? मग हात पुढे जातो, त्याला मध्ये ये असं म्हणत असतो, हो की नाही? प्रश्न विचारता आपण. मग जे हावभाव तुम्ही मराठी बोलताना म्हणल्या, मराठी बोलताना केले, आता मराठी बोलताना जे हावभाव केलेले आहेत तसेच सेम टू सेम इंग्रजीमध्ये करा. कॅन यू कम इन? आणि कधीच काही चूक होणार नाही, कधीच काही अडचण येणार नाही. कारण जी नॅचरल लँग्वेज आहे ती आहे बॉडी लँग्वेज. म्हणजे काय, तर नैसर्गिक भाषा जी आहे ती आपली शारीरिक भाषा असते, बॉडी लँग्वेज. बॉडी म्हणजे जे आहे ना, आपण अवयवाच्या मदतीने दाखवत असता. आता जेवण्यासाठी कसं करता, कळालं असेल. माझा चेहरा दिसत नाही तुम्हाला, मी काय कसे आहे हात करायलो कसं दाखवत आहे ते तुम्हाला दिसत नाही, तरी तुम्हाला डोक्यामध्ये एक विचार आला असेल, मला भूक लागली हे कसं म्हणायचं. ओके. फक्त हाताच्या मदतीने, हो की नाही? आता हे जगामध्ये कुठेही तुम्ही अमेरिका, जपान, इंग्लंड कुठेही जा, तिथं जर असं जाऊन म्हणले तर त्यांना कळणार की नाही, अरे बाबा याला भूक लागलेली आहे म्हणून. हो. ओके. म्हणून हे शारीरिक भाषा जी असते ती सगळ्या भाषेमध्ये सेम असते. तुम्हाला फरक कुठं करायचा आहे, फक्त जे लेखी असते, वाचायची असते आणि बोली असते त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे प्रॅक्टिस केलेली आहे मराठी भाषेमध्ये तशीच इंग्रजीमध्ये करावं लागेल. काय होते विद्यार्थ्यांना, त्यांनी इंग्रजीचा अभ्यास करतात, वाचतात आणि नंतर म्हणतात, सर मला वाचता येते, समजून घेतो मी, मला कळते इंग्रजी, पण बोलताच येत नाही. बोलायचा प्रयत्न करतो पण शब्द फुटत नाही. शब्द याच्यामुळं फुटत नाहीत, शब्द याच्यामुळं म्हणता येत नाहीत, कारण की शरीराला याच्या पहिले तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही. शरीराला माहीतच नाही कशी प्रॅक्टिस करायची, काय असते कडे सायन्सची प्रॅक्टिस करणे म्हणजे. ओके. त्याच्याबद्दल काय माहीतच नाही शरीराला. ओके. सॉरी, इंग्रजीची प्रॅक्टिस करायची म्हणजे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा ती वाक्य म्हणावं लागतील, तशा हँड गेस्चर्समध्ये म्हणावं लागतील, तसे हावभाव करावं लागतील. ओके. कम्युनिकेशन्स क्लासेस होतात, तुम्ही जर कधी बघले असाल तर तिथं 4-5 जण बोलत असतात, ओके, एकामेकाला. आणि त्याच्यामुळं जे भीती असते माणसांना बोलण्याची, ओके, ती दूर होत असते. मग तसं का करतात, जन्मल्यापासून तुम्हाला माहित नाही का कसं बोलायचं? माणसांना बोलतच मोठे झाले ना आपण, हो की नाही? असं काय नाही की आपण जन्मल्यापासून कधीच कोणालाच बोललेलं नाही. ओके. तसं काय नसते, खूप माणसांना बोललेलं आहे. तरी मग कम्युनिकेशनमध्ये माणसं एवढी मागे का असतात, दुसऱ्यांना बोलू का शकत नाहीत, का अडचणी येत असतात. ओके. आणि मग नंतर त्यांनी तशी का प्रॅक्टिस करतात, कारण की एक वाक्य आहे खूप फेमस आहे जे तुम्ही हजारो वेळेस ऐकले असेल, आणि ते म्हणजे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करावं लागते. म्हणून इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला इंग्रजी बोलायचीच प्रॅक्टिस करावं लागेल. आपल्या क्लासमध्ये खूप हुशार विद्यार्थी आहेत, मी आता सांगू शकतो, ज्यांना हे वाक्य पाठ झालेले आहेत, ज्यांनी चांगले मार्क घेत असतात, ज्यांना विचारलं की प्रश्नाचं उत्तर येते, मी गॅरंटी देतो, पण त्यांनी बोलत नाहीत, त्याच्यामुळं मागे राहतात. ओके. बोलावं लागणार आहे तुम्हाला. जे मी दररोज वाक्य शिकवतो त्याचे 100 वाक्य बनवा. आज मी तुम्हाला शिकवलो आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. तुम्ही म्हणा ना, यू कॅन प्ले, तू खेळू शकतो. यू कॅन प्ले, तुम्ही खेळू शकता. ही कॅन प्ले, तो खेळू शकतो. शी कॅन प्ले, ती खेळू शकते. असं फक्त म्हणताना वाक्य म्हणल्याने म्हणू नका. हा, बोटावर पाठ करा म्हणत असतो, पण जेव्हा तुम्ही नंतर प्रॅक्टिस करत असता तेव्हा बोलल्यावानी बोलायचं. म्हणजे की असा विचार करा, पुढे एक पोरगा आहे आणि तुम्ही म्हणा ही कॅन प्ले, तो खेळू शकतो. ओके. असं सांगा. विचार करा की तुमच्या पुढे 4-5 माणसं आहेत आणि तुम्ही कोणाला तर सांगायला, ही कॅन प्ले, तो खेळू शकतो. शी कॅन प्ले, ती खेळू शकते. इट कॅन स्विम, ते पोहू शकते. ओके. जर कोणी म्हणलं इथं कोण बुक्की मारू शकते, मग तुम्ही म्हणायचं वी कॅन पंच, आम्ही बुक्की मारू शकतो. ठीक आहे. अशी वाक्य म्हणायची. याच्याने काय होणार की तुम्हाला वेगवेगळ्या वाक्यांची प्रॅक्टिस होणार. ओके. कसा याचा सराव करायचा ते कळून जाणार. आणि जे आज मी वाक्य दिलं आहे आय कॅन प्ले आणि कॅन यू प्ले, ह्या वाक्यांमध्ये फक्त
एक वाक्य आहे आणि दुसरा प्रश्न आहे, एक सेंटेन्स आहे दुसरा क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणून दोघांची वेगवेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करायची असते. आणि मी हे 2 वाक्य याच्यामुळे दिलो कारण की बघा, पहिलं आहे कॅन यू प्ले आणि हे म्हणजे की त्याच्या पहिलंच वाक्य होतं आय कॅन प्ले. हे काय आहेत माहिती आहे का? हा आहे प्रश्न आणि हे आहे त्याचं उत्तर. ओके, कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का? आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. उत्तर आहे ना. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायची असते सुरुवातीला, जे म्हणजे की यस, वाय यस यस. मग प्रश्न असतो कॅन यू प्ले, तू खेळू शकतोस का? उत्तर असणार यस आय कॅन प्ले, हो मी खेळू शकतो. मग याच्यावर तुम्ही कितीही वाक्य बनवा ना. कॅन यू राईट, तू लिहू शकतोस का? यस आय कॅन राईट. मग अशा वाक्याची प्रॅक्टिस करायची. मम्मीला म्हणायचं कॅन यू कुक, तू स्वयंपाक करू शकतेस का? मग मम्मीला म्हणा हो मी स्वयंपाक करू शकते. याला असं म्हण यस आय कॅन कुक. ओके, यस आय कॅन कुक. याच्याने काय होणार, तुमची एंगेजमेंट वाढणार. एंगेजमेंट म्हणजे एकामेकाशी संवाद करणे. घरी संवाद करायचा इंग्रजीमधून. त्यांना मराठी येते, इंग्रजी जरी येत असली मग इंग्रजीतून बोला, इंग्रजी येत नसली तर मराठीतून बोला. वाक्य म्हणायचं कॅन यू डान्स, त्यांना कळत नाही, मग कळालं नाही तर स्वतः सांगायचं समजून. ओके, असं काय नसते न कळणे म्हणजे, कारण इंग्रजी इतकी फेमस आहे, इतकी फेमस आहे की जरी मी फक्त इंग्रजीतून बोललो तरी माझ्या खूप मित्रांना, नातेवाईकांना कळते मी काय बोलत आहे, काय सांगत आहे. ओके, कारण खूप काही वाक्य आपले जे आहेत ते इंग्रजीमधूनच आहेत. म्हणून इंग्रजी ऐकण्याचा, वापरण्याचा सराव झालेला आहे, फक्त बोलता येत नाही. आणि त्याची सुरुवात तुम्ही करायची, कारण तुम्ही हा क्लास लावलेला आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे कसा सराव करायचा, कशी सुरुवात करायची. ओके, मी ग्रामरचे टॉपिक शिकवणार, मी 10,000 वाक्य शिकवणार, पण त्यांचा यूज कसा करायचा ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, जेव्हा ग्रामरचं टॉपिक शिकवत असतो तेव्हा पूर्ण पाठ करून टाकायचं जे जे शिकवलं ते, कारण एक्झाममध्ये तेच येणार असते. जेव्हा मी 10,000 वाक्य शिकवणार तेव्हा ते पण पाठच करायचे, कारण जर डोक्यात काही नसेल तर यूज कसं कराल, म्हणाल कसं, समजून कसं घ्याल. कोणी कोणी म्हणते की सर समजून घ्यायच्या गोष्टी, पण समजून घेण्यासाठी त्या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे, आणि मी जे शिकवत आहे ते आहे बेसिक, मग त्याच्याहून खालचं काही नसते ना. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, मी जे सांगत आहे, जे वाक्य आहेत ते पहिल्यांदा पाठ करायचे. ओके, आणि हे पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगत असतो मी. कसं का मी या पॉईंटला बार बार सांगत असतो की पाठ करा, पाठ करा. म्हणजे एक फेमस शब्द आहे बघा, पोपट, काय काय म्हणतात त्यांना, पोपटपंची म्हणतात का, रट्टा मारा, रट्टा मारा. ठीक आहे, आता मी का म्हणत आहे हे, तर माझे एक सर होते, फिजिक्स शिकवत होते. उन्हाळ्याचा सुट्ट्या लागलेल्या होत्या, पण मी ट्युशनमध्ये होतो. ट्युशनमध्ये असताना मग ते अशी इंग्रजी शिकाय ना, नाही काय इंग्रजी बोलता येत नाहीत पुस्तक होतं माझ्याकडे. त्याच्यामधले आय एम टीचर, यू आर टीचर, यू आर टीचर असे 400 वाक्य आहेत त्या पुस्तकामध्ये. आताही तुम्ही बघलं तर दिसेल तुम्हाला, PDF सेंड केलेलं आहे मी. ते वाक्य मी पाठ करत होतो. पहिलं वडील सिद्धार्थ सर पूर्ण वाक्य आहे ना म्हणून घ्यायचे, म्हणायचे की वाक्य म्हणायला लागा, फास्ट म्हणा ना. ओके, किती फास्ट म्हणाल तुम्ही बघू. आणि मी ठरवलं होतं की मी इतक्या वेळामध्ये म्हणणार आता, म्हणून बार बार म्हणून 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 पाठ करून टाकलो. ओके, पाठ केल्यानंतर सर आले, म्हणाले काय करायला. म्हटलं सर पाठ करायलो. जागो म्हणलेत. मग नंतर एक वाक्य विचारलेत मला. ओके, आणि त्यावेळी मला ते वाक्य आलं नाही. ओके, त्याचा अर्थ आला नाही. म्हणले हे काय करायला, म्हणलेत वाक्याला समजून घे, याच्यात काय आहे, कसं बनत आहे, कोणत्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तेव्हा तसं म्हणलेत त्यांनी मला, पण मी त्याच्याकडे तितका ध्यान दिलं नाही. ओके, विद्यार्थी ध्यान देत बसला असतात तर तुम्ही आतापर्यंत सगळे बोलायला लागले असते. ओके नाही, तर मग मी तेव्हा तितका ध्यान दिलं नाही त्याच्याकडे, मी फक्त पाठच केलं सर्व काय, कारण तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथं आहे. तसंच मलाही समजून सांगण्यासाठी सिद्धार्थ सर होते, त्यांच्या जेव्हा एक क्लास सुरू होता मी तेव्हा उभं जाऊन बसत होतो, त्याच्यामुळे समजून येते. म्हणजे आज नाही तर उद्या मला समजून येणार हे मला माहित होतं. तसंच सेम टू सेम आज नाही तर उद्या तुम्हाला समजून येणार. पहिलं काय करायचं, वाक्य पाठ करून टाकायचे. ओके, याच्याने काय होणार, जेव्हा मी समजून सांगत असतो तेव्हा तुम्हाला कळणार की अरे हे वाक्य ऐकलेलं आहे, हे वाक्य मला पाठ आहे. मग तेव्हा तुम्हाला लगेच समजणार, आणि समजलं की तुम्ही यूज करू शकणार, यूज करायला लागणार. आणि पहिला पॉईंट म्हणजे ते होते फिजिक्सचे शिक्षक. आणि फिजिक्स समजून घ्यायचा पार्ट असतो, हो की नाही. इंग्रजी ही भाषा आहे, त्याच्यात पाठ करायचं असते. मागे एका विद्यार्थ्यांनी म्हणलं होतं की सर घोकमपट्टीच करायची का. मी म्हणलो हो करायची म्हणलो.
आणि ते ऐकायला बरोबर वाटत नाही, हो की नाही? चांगलं वाटत नसते, कारण किती वेगवेगळ्या भाषणाला तुम्ही गेल्या असाल, ऐकल्या असाल. त्याच्यामध्ये जे जे सक्सेसफुल झालेली माणसं आहेत त्यांनी काय म्हणतात, समजून घेत जा म्हणतात, हो की नाही? तर हे एक वेगळा मार्ग आहे, वेगळी गोष्ट आहे, पण सत्य आहे. ओके. एक डॉक्टर लहाने म्हणून पण आहेत इथे नांदेडला. त्यांचे खूप मोठं भाषण झालं ते मागे, खूप वर्ष झालेत, 4 वर्ष 3 वर्ष झाले असतील. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगलं होतं की त्यांनी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा त्यां त्यांच्या क्लासमध्ये एक टॉपर होता. आणि त्यांनी म्हणले होते की त्यांना पहिल्यांदा कमी मार्क पडले होते. त्यांनी म्हणले कमी मार्क हे बरोबर नाही, त्यांना जास्त मार्क पाहिजेत. मग त्यांनी विचार केला की हे टॉपर जसा राहते तसा मी राहतो. ओके. मग जेव्हा तो हुशार मुलगा लायब्ररीमध्ये जाऊन बसला, यांनी बाजूला जाऊन बसले. जेव्हा त्यानं पुस्तक ओपन केलं, यांनी पुस्तक ओपन केलं. जेव्हा त्यानं पेज पलटायला, यांनी पेज पलटले. त्याने इकडे बघला, त्याने एका दिशेकडे बघले. त्याने वाक्यावरून फक्त नजर फिरवली, यांनी नजर फिरवली. असं त्यानं उगं नजर फिरवत तर गेला, पटपट 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 वाचायला. यांची तितकी स्पीड नव्हती, पण तरी यांनी मग नजर फिरवायले आणि पटपट पटपट वाचायले. जसं केला तसं केले. एक्झाम आल्या, एक्झाम दिले. टॉपरला चांगले मार्क, यांना खराब मार्क पडले. आता यांनी म्हणले असं कसं झालं? ओके. मग नंतर त्याने ठरवलं की नाही, तसं जमणार नाही, मला माझा मार्ग करावा लागेल. मग त्यांनी काय केलं, पुस्तकाचं पेज पेज पाठ करून टाकले. पूर्ण पेजच पाठ केलं. हे पाठ करायचं, ते पाठ करायचं. मग एक धडा संपला. दुसऱ्या धड्यावर जेव्हा गेले तेव्हा पुन्हा पहिल्या पेजेसपासून वाचले आणि दुसरा धडा पाठ करायला लागले. जेव्हा तिसऱ्या धड्यावर गेले तेव्हा पहिला धडा वाचले, दुसरा धडा वाचले, नंतर तिसरा धडा वाचायला लागले. असं करायचं म्हणजे की इतकी जास्त मेहनत केली. ओके. असं सर्वांना करावं लागत असते. आणि तुम्हाला तर इतकं जास्त करायची गरज नाही. मी तुम्हाला समोर तुमच्या डोळ्यासमोर दिलं आहे, पाठ करायचे फक्त 200 वाक्य, त्याच्यापेक्षा एकही वाक्य जास्त नाही. ठीक आहे. पाठ करायचे फक्त 100 वर्ब, त्याच्यापेक्षा एकही जास्त वर्ब पाठ करायचं नाही. ते तुम्हाला आपोआप नंतर होऊन जाणार पाठ. ठीक आहे. तुम्हाला मी दररोज एक ॲडव्हान्स स्ट्रक्चर देत असतो. फक्त दररोजचा दररोज एक ॲडव्हान्स स्ट्रक्चर यूज करा, पाठ करा. म्हणजे काय, मी तुम्हाला म्हणत नाही मागल्याचं रिव्हिजनही करा, नको, फक्त त्याला यूज करा. आपला मेंदू खूप पॉवरफुल असतो. तुम्ही जर फक्त दररोज यूज करत राहिले की तुम्हाला आहे ना ॲटोमॅटिकली ते नवीन नवीन ॲडव्हान्स स्ट्रक्चर कसे बनत आहेत ते समजून सांगणार. ओके. आणि इंग्रजीचा कोणता ते एक पॉडकास्ट, माझे जे व्हिडिओज असतात, स्टोरीज असतील वेगवेगळ्या इंग्रजीमधून, न्यूज असेल, ते ऐकत जा. इतकंच जरी काम केलं तुम्ही तरी तुम्हाला 100% इंग्रजी बोलता येणार. खूप माणसं डॉक्टर होत असतात, डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, त्यांना क्लास 1च्या पोस्ट लागलेले आहेत, त्यांना इंग्रजी विषय होता पण बोलता येत नाही. याच्यामागचं काय कारण आहे की यूज केलं नाही त्यांनी. ओके. म्हणून त्यांनी इतका जास्त अभ्यास केला तरी हे करू शकले नाही. याचा अर्थ असा नाही की ही गोष्ट अवघड आहे, खूप अवघड आहे, नाही, खूप सोपी आहे. याच्या इंग्रजी बोलण्यासारखी सोपी गोष्ट कोणती दुसरी नाहीच. तुम्ही म्हणत असाल सर काही म्हणू नका, पण खरं इंग्रजी बोलण्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही, फक्त तितका वेळ द्यावा लागते. आणि वेळ देणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. वेळ देणे म्हणजे कन्सिस्टन्सी. जो विद्यार्थी कॉन्स्टंटली पूर्ण 1 वर्ष याच्यासाठी देणार की मी आज सुरुवात केली की आता मी हार मानणारच नाही असा विचार करायचा. आणि 1 वर्ष द्यायचं म्हणजे असा 1 वर्ष कालावधी ठरवायचा नाही, म्हणायचं मी आज पूर्ण मन लावून अभ्यास करणार असा. ओके. मग आज अभ्यास करणार म्हणायचं, दुसरा दिवस आला की मग म्हणायचं मी आज पूर्ण मन लावून अभ्यास करणार. दररोज म्हणायचं फक्त आज करणार, उद्या आराम करणार म्हणायचं, आजच अभ्यास करणार. असं दररोज म्हणत जा. 1 वर्ष सहज निघून जाणार. ठीक आहे. मी दररोज तुम्हाला जी वाक्य देत असतो त्याचा यूज करा. अनेक वाक्य बनवा, 100, 200, 300, 1000, आणि मला सेंड करत जा, मला पाठवत जा, व्हिडिओ बनवत जा, ऑडिओ बनवत जा. मला वाटली पाहिजे, अरे किती अभ्यास करायला आहे हा विद्यार्थी, मी एवढा अभ्यास केलो असतो तर मला आहे ना लवकर बोलता आलं असतं, असं मला वाटलं पाहिजे. ठीक आहे. पण आतापर्यंत कोणी तितकं दाखवलेलं नाही. खूप जणांनी रिव्हिजन केलेलं आहे. खूप जण वाक्य सांगत असतात, विचारलं की लगेच उत्तरं देतात. त्यांना वाक्य रचना माहीत आहेत, वाक्य कशाने बनलेले आहेत ते माहीत आहेत. पण तुम्ही आतापर्यंत कधीच तुमच्या मनाने वर्ब त्याच्यात ॲड केलं नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शिकवलं मी, मागे पण शिकवलेलं आहे, पण त्याच्यात ॲड केलं नाही. आज तुम्ही काय करायचं की आज जे मी 10 तुम्हाला शब्द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सेंड केले, कम इन, टेक इट, गो देअर, ते कॅन यूच्या पुढे ॲड करा आणि तसे 10 प्रश्न लिहा, त्याचा अर्थ लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याला यूज करायला लागा.
ओके, भाऊ बहीण त्यांना म्हणा माझ्यासोबत मन म्हणून. ठीक आहे, त्यांना प्रश्न द्यायचे. कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतोस का? मग त्याला मन म्हणा, यस आय कॅन कम इन, हो मी आत येऊ शकतो. कॅन यू गो देअर, तू तिकडे जाऊ शकतोस का? यस आय कॅन गो देअर, हो मी तिकडे जाऊ शकतो. कॅन यू सीट, तू बसू शकतोस का? यस आय कॅन सीट, हो मी बसू शकतो. असे अनेक वाक्य. मी जे 10 वाक्य दिलो पहिल्यांदा, ते 10 वाक्यचे प्रश्न आणि उत्तर तसे लिहा. त्याचा एक कन्व्हर्सेशन बनतो आणि ते कन्व्हर्सेशन्सवर व्हिडिओ बनवा, प्रॅक्टिस करा. घरी आई वडिलांना सांगा, त्यांना फक्त मराठीतून प्रश्न विचारा. नाही तर ठीक आहे, त्यांना म्हणा की मी जे मराठीतून म्हणतो त्याचं मराठीतून उत्तर द्या. ओके, म्हणजे की कॅन यू टेक इट, तू हे घेऊ शकतोस का? मम्मीला म्हणा फक्त हो मी हे घेऊ शकते म्हणा. मग तुम्ही मराठी इंग्रजीतून काय होते ते सांगा, यस आय कॅन टेक इट. ओके, कळालं तुम्हाला? आता जर कोणाला मी इतकं वेळ जे जे सांगलेलं आहे त्याच्यावर काय प्रश्न असतील, काय अडचणी आल्या असतील तर तुमचं नाव सेंड करा व्हॉट्सॲपवर. ओके, श्रुतिका, श्रुतिका, सर तुम्ही कसे वाक्य आणि आन्सर्स तयार करा म्हणलं तर. श्रुतिका कोण आहे? माय नेम इज श्रुतिका. ओके, हा प्रश्न काय? सर सर तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर्स सेंड करा म्हणलं बघा सर. ते हा, वाक्य तयार करून ते कसे करायचे कळालं नाही सर मला. सर तुम्ही जे कळालं नाही, वाक्य सेंड ठीक केले, आहे, एक सेकंड. हा, सर तुम्ही जे वाक्य सेंड केले ते मला नाही आले. मी जे वाक्य सेंड केलो ते वर गेलेत. ओके, नाही मला जाऊ द्या नाही जाऊ आले. द्या, जातच राहतात, नंतर त्यांना शोधूत. ओके, आता बघा, येस सर. कॅन यू कम इन, हे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर? नाही दिसत नाही, इकडे आहे. ओके, कॅन यू कम इन हे दिसत आहे. असे प्रश्न बनवायचा आणि याच्यावर आता उत्तर कसं बनवायचं बघा. कॅन यू कम इन, याचं उत्तर लिहायचं इथे खाली लगेच. यस आय कॅन कम इन. आता याच्यामध्ये बघा, कम इन जो भाग आहे तो भाग सेम आहे बाकी सगळ्यांना सोडून. वेल एनिवे, इथं मी लिहितो पहिल्यांदा, त्याच्यानंतर बघू. ठीक आहे, आता याला वरच लिहू. बघा, त्याच्यानंतर लिहा कॅन यू टेक इट, तू हे घेऊ शकतोस का? यस आय कॅन टेक इट. कॅन यू, नंतर काय? एक सेकंड ना. कॅन यू गो देअर, तू तिकडे जाऊ शकतोस का? यस आय कॅन गो देअर, मी तिकडे जाऊ शकतो. कॅन यू बी सीटेड, तू बसू शकतोस का? यस आय कॅन सीट. ओके, एक सेकंड. बी सीटेड, मी बसू शकतो. कॅन यू गेट रेडी, तू तयार होऊ शकतोस का? यस आय कॅन गेट रेडी, मी तयार होऊ शकतो. कळालं? हे अशासारखे वेगवेगळे वाक्य बनत असतात. आता मी किती लिहिलो? 1 2 3 4 5, 5 लिहिले आहेत. ओके, आता तुम्हाला काय करायचे, अजून दुसरे 5 लिहायचे. ठीक आहे, आणि यांचा मग अर्थ पण लिहायचा आहे आणि याची प्रॅक्टिस करायची घरी. आई वडिलांकडून म्हणून घ्या, नाही तुम्ही म्हणा, तुम्ही एकटे प्रॅक्टिस करा. काय असते, कधी कधी आई वडिलांकडे वेळ नसतो, कधी कधी म्हणजे ते काम करत असतात. ओके, म्हणून त्यांच्याकडे वेळ नसतो अशा गोष्टी करण्यासाठी. म्हणून आहे ना, तुम्ही स्वतः करायचे. ओके, आणि केल्यानंतर मग त्यांना दाखवायचं मी असं म्हणत आहे, त्या प्रकारे म्हणत आहे. मग नंतर त्यांनाही उत्साह आल्यानंतर त्यांनी मदत करायला लागतील. आता मी असं का म्हणत आहे, कारण हे इंग्रजी बोलणे आहे आणि इंग्रजी बोलण्यासाठी
तुम्हाला कुणाची तर गरज लागणार आहे. ओके, कुणासोबत तर तुम्हाला बोलावं लागणार आहे. आणि जर कोणी भेटलंच नाही आखरीला तर आरशासोबत बोलायचं. ओके, आरशाला म्हणायचं कॅन यू कम इन, मग नंतर त्यानंच म्हणणार यस आय कॅन कम इन. कसं का? कारण तुम्हीच आहात तिथे. ओके, कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतो का? होय, मी आत येऊ शकतो. यासारखे तुम्ही अनेक वाक्य बनवायचे. ठीक आहे, इथे याचे अर्थ पण लिहितो मी. अर्थ दिसत असेल तुम्हाला? ठीक आहे, या प्रकारे कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतो का? यस आय कॅन कम इन, मी आत येऊ शकतो. कॅन यू टेक इट, आपण ते घेऊ शकता का? आता इथे का आलं पाहिजे? यस आय कॅन टेक इट, होय मी ते घेऊ शकतो. यासारखे वेगवेगळे तुम्ही आहे ना वाक्य बनवायचे, प्रश्न बनवायचे. कळालं? तर मी या 5 वाक्यांचा सांगलो, तुम्ही पुढील 5 वाक्याचा करायचा प्रयत्न करा, नाहीतर मी सेंड करणारच तुम्हाला. चिंता करू नका, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही अभ्यास करा. काही अडचण आली मी त्याचं उत्तर देण्यासाठी येते आहेच. तुम्हाला जितकी जास्त झाली तितकी प्रॅक्टिस करा. ओके विद्यार्थी, तुम्ही इतके जास्त आहात तरी माझा मोबाईल आतापर्यंत फुटला नाही बघा. मेसेज इतक्या आरामाने येतात की मोबाईलला झोप येते माझ्या. मोबाईल म्हणते काय फायदा तुझ्या ग्रुपमध्ये इतकी माणसं असून, काहीच मेसेज येत नाहीत जास्त. तुमचा होमवर्क दररोजचे दररोज होमवर्क आले पाहिजे, दररोजचे दररोज रायमिंग वर्ड्स आले पाहिजे. ओके, जे महागले रायमिंग वर्ड्स देतो त्याच्यावरचे वाक्य, जे तुम्हाला डिक्शनरीचे शब्द दिलेले आहेत, वाक्य दिले आहेत आतापर्यंत, त्याचे तुम्ही 12 वाक्य तयार केले का? केले नाही तर मग त्याचा प्रयत्न केला का? ते मला दाखवले का नाही अजून? हे सगळे काही गोष्टी आहेत. अभ्यासाला कमी नाही माझ्याकडे. ओके, तुम्हाला जितका पाहिजे तितका होमवर्क देत असतो. पण कॅन यू सर हिअर, कॅन यू सीट हिअर तर म्हणा ना. कॅन यू सर हिअर म्हणजे ओके. अनुष्का मॅम, अनुष्का मॅम, हॅलो. अनुष्का बेकनाले कोण आहे? हा, काय प्रश्न आहे तुमचा? सर तुम्ही ते कॅन यू टेक इट आहे ना, त्याचा आन्सर काय आहे? यस आय कॅन टेक इट. त्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन मार्क दिला. बघू द्या, आलेलं असेल, बघू दे कुठे. यस आय कॅन टेक इट. दुसऱ्या कशामध्ये आहे का? इथे आहे बघा. सर. ओके, काय तो प्रश्न होता वाटते ना तुमचा, व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड केला की सर यस आय कॅन टेक, हा तेच आहे का? ओके ओके, कळालं. सर. हा कोण आहे? सर व्हिडिओ तयार करायचं. मल्लेश्वरी मॅम. सर. Yes, sir. बोला, काय प्रश्न होता आपला? सर हे जो 10 वाक्य आहेत ना, सेंटेन्सेस, ह्याच्यावर कन्व्हर्सेशन करता येते का? कन्व्हर्सेशन करता येते. प्रश्न आहे आणि उत्तर आहे. एकाने म्हणायचं, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. ओके, येस. ओके. सर अभ्यास. सर सगळ्यांनी शांत अभ्यास. बसा. आता बघा, सर आजचा होमवर्क काय आहे? आता बघा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कॅन यू कम इन, तुम्ही उत्तर काय देणार? यस आय कॅन कम इन. म्हणजे की कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतोस का? यस आय कॅन कम इन, हो मी आत येऊ शकतो. इतक्या सोप्या प्रकारे तुम्ही याने कन्व्हर्सेशन म्हणजे काय असते? संवाद असतो, दोन माणसांमधला संवाद. प्रश्न आणि उत्तर असतात त्याच्यामध्ये. किती वेळ झाला बघणार हे तुला? प्रश्न उत्तराचे तुम्हाला हेच कन्व्हर्सेशन आहे, याच्यावर वाक्य बनवायचे. कोण आहे, काय म्हणता? ओके, त्याच्यानंतर नम्रता मॅम, Yes, प्रश्न काय आहे आपला? सेंटेन्स पाठ तर आहेत. काय म्हणलं? सर डेली यूज सेंटेन्स पाठ आहेत, पण ते रोजच्या ह्याच्यात वापरायचे कसे? बाकीच्या शांत बसा, मला आवाज ऐकू येत नाही. हा, तुम्हाला जे 10 डेली यूज सेंटेन्स आहेत ते पाठ आहेत.
पण प्रश्न काय नंतर काय म्हणले तुम्ही? पण रोजच्या जीवनात कसं वापरायचं? रोजच्या यूज मध्ये कसा वापरायचा. ठीक आहे. आता बघा, रोजच्या यूज मध्ये वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सराव झाला पाहिजे या वाक्यांना म्हणायचा. वाक्य कशी म्हणायची त्याचा सराव झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं की यांना जरी तुम्हाला दररोज वापरता आले नाही, आता लगेच म्हणता येणार नाही ना, कारण पहिलं पाऊल घेता तुम्ही. पहिल्या पाऊलाला जर लहान लेकरू पळायला लागलं तर सगळे भिवून पळून जातील ना, अरे का झालं याला म्हणून. हो की नाही? पहिल्या पाऊलाला पडावंच लागते, म्हणजे काय अडचण येणार. म्हणून हे काय करायचं, तुम्ही असा विचार करायचा की कोणाला तर म्हणायला तुम्ही. ओके ओके, कोणता तर नाही तर पुढे जे खुर्ची असेल, टेबल असेल, कोणता पण, नाही तर पाण्याची बॉटल आहे त्याला म्हणा, कॅन यू कम इन, तू आत येऊ शकतोस का. मग असा विचार करा, बॉटल उत्तर द्यायली यस आय कॅन कम इन, हो मी आत येऊ शकतो. याच्याने काय होणार की तुम्हाला सराव होणार की कसे वाक्य बोलायचे. आणि हे सराव झाल्यानंतर मग तुम्हाला जेव्हा वेळ येणार हे वाक्य म्हणायची, तेव्हा तुम्हाला लगेच आठवणार की अरे हां ही रचना आहे, आणि तुम्ही यूज करू शकणार. म्हणजे पहिल्यांदा सराव करावा लागणार तुम्हाला. ओके, डेमो. त्याच्यानंतर शंभूराजे, हॅलो सर, आज अभ्यास काय? आजचा अभ्यास तुम्हाला आता इतका वेळ काय सांगलो, हे जे 10 वाक्य आहेत ना, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नंतर डेली यूज सेंटेन्सचे जी फोटो सेंड केलेले आहे, ते वाक्याची तुम्हाला आहे ना सराव करायचा आहे. बघा पुन्हा सेंड केलं या 10 वाक्यांचा. कळालं? स्टोरी सांगण्यासाठी आता वेळ झालेला आहे. ओके, उद्याच्या क्लासमध्ये मी स्टोरी सांगतो. ओके, सर्वांनी तयार व्हा आणि स्टोरी ऐका. ठीक आहे. तर मग आजचा क्लास येथेच थांबवतो. तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा. तुम्ही बोलणार याच्याबद्दल मला माहीत आहे. ओके, फक्त जसं मी सांगत आहे त्या प्रकारे सराव करत जा. जितका जास्त तुम्ही सराव करणार तितक्या लवकर तुम्ही बोलणार. तुम्हाला 1 वर्षात बोलायचं आहे, सराव करा. तुम्हाला 6 महिन्यात बोलायचं, जास्त सराव करा. तुम्हाला 1 महिन्यात बोलायचा, आता मग 1 मिनिटही वाया घालायचं नाही. मराठी बोलायचीच नाही, फक्त इंग्रजी बोला 24 तास. कसं इंग्रजी बोलणं तुम्ही 1 महिन्यात बोलणारच. ऐकायची इंग्रजी, चांगलेला प्रॅक्टिस करायची आणि फक्त बोलायची. 1 महिन्यात बोलता, फक्त तुम्हाला तितका सराव करावा लागणार. माणसंही परेशान होणार, अरे जरासं तर बोल मराठी, नाही इंग्रजीच बोलणार. मग तुम्ही 1 महिन्यात बोलू शकता. कसं असते, आपला सराव तितका नसतो. जेव्हा क्लासमध्ये पण असता तेव्हाही तितकी प्रॅक्टिस नसते. मग 2 महिन्यात 3 महिन्यात लगेच कसं बोलता येणार. ओके, तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावं लागेल, सराव करावा लागेल. जितका जास्त प्रॅक्टिस तितक्या लवकर बोलता येणार, आता सांगतो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर तुमची स्पेसिफिक काही गरज असेल, काही अडचण असेल बोलण्यासाठी, प्रॅक्टिससाठी, त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारू शकता. ओके, तर मग आजचा क्लास येथेच थांबवतो. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टाटा, गुड मॉर्निंग, वन्स अगेन गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.